चला सगळ्यांनी आपापली बोटं दाखवा. आदर्श नागरिक आहात का? माझं मतदान मुंबईत आहे. माझ्या मुलीचं मतदान पुण्यात आहे. तर त्यामुळे मी सकाळी 5ला गेलो, 9:15 मतदान केलं. 10:30ला कन्येला उचलली आणि दुपारी इथे येऊन तिचं मतदान. का? आदर्श नागरिक. तो जो नोटा शब्द जो आहे तो वाईट आहे. हा शब्द राजकारण्यांच्या बाजूला आहे म्हणून तो मतदारांच्याही बाजूला असला पाहिजे. तिथे नोटा वेगळ्या आहेत राजकारण्यांच्या बाजूला. तिथे पण नोटाच आहे पण, आणि इथला नोटा वेगळा आहे. पण अवेलेबल बेस्ट ही भूमिका ठेवूनच आपल्याला मतदान करायला लागतं हल्ली. बेस्ट कोण आहे असं शोधता येत नाही, कारण राजकारण हा अख्खाच्या अख्खा पट्टाच चिखलाने भरलेला आहे. तर तुम्ही तिकडे गेलात की पाय मळणार हे निश्चित आहे. त्यामुळे राजकारणी आहे आणि असा राजकारणी मिळणार नाही. स्वच्छ शुचित असं फार कमी वेळा होईल. शेवटी सज्जन माणसं सुद्धा थोडीशी भ्रष्ट असतातच आपल्या आचरणामध्ये. शेवटी तुम्ही भ्रष्ट शब्दाचा अर्थ काय ठेवायचा त्याच्यावरती सगळं अवलंबून आहे. तो एखाद्या विभागापुरता मर्यादित करायचा की बारीक सारीक गोष्टींमधलं. आता मी मुंबईमध्ये BSTने प्रवास करायचो तर मी भ्रष्टच होतो. भ्रष्ट होतो म्हणजे काय करायचो मी, की मानवी हालचालींचा अभ्यास असल्यामुळे पुढच्या स्टॉपवर कोण उतरणार आहे हे मी बसमध्ये हेरायचो. चिल्ला पण मला जायचं शेवटच्या स्टॉपला. आणि मग तो काय करायचा, पुढच्या सीटचा जो बार असतो त्या बारला असे हात धरलेले असतात बहुतेक 90% लोकांचे, ते उतरणारे आहेत आणि ते असे पुढे धरून आपला स्टॉप आला का असं बघतात. अशी माणसं मी हेरायचो आणि गर्दीतून वाट काढून 1 मिनिट मला उतरायचं आहे, 1 मिनिट मला उतरायचं आहे, असं करत करत त्याच्या खुर्चीजवळ उभं राहायचं. मग तो उठला की मी लगेच बसायचो. मग त्या गँगवेमधला कोणीतरी विचारता, तुम्ही उतरणार होता ना असं. मग मी त्याला म्हणतो, तुम्ही मुंबईत नवीन दिसताय. तुम्हाला ही श्रीकृष्ण नीती आहे. समोरच्याचं नुकसान न करणारी लवाडी. आता कोणी म्हणे ह्याला भ्रष्टाचार म्हणा, तर तो भ्रष्टच आहे. कागदोपत्री हा भ्रष्टच आहे. पण त्याचा रिश्टर स्केल जो आहे तो फार नाही आहे. रिश्टर स्केल म्हणजे भूकंपाचा असतो तसा, की केंद्रबिंदू कुठेतरी असतो आणि मग त्यातून व्हायब्रेशन जातं. तर ह्या भ्रष्टतेला काही फारसे व्हायब्रेशन्स नाहीत तिथे. पण तरी आपण करत असतो यांना त्या प्रकारे थोडी लबाडी करतोच आपण. असं आहे. मी अगदी दैनंदिन जीवनात करतो. अत्यंत सज्जन माणसं असतात पण थोडी ती येतेच. ते मी असं बघितलेलं आहे कुटुंबामध्ये की घरामध्ये काजू बर्फी पण आहे आणि छोटेवाले पेढे पण आहेत. तर नेमकी ती बायको उत्साहाने बायाच्या खोलीमध्ये काजूच्या बर्फीचा खोका आणताना नवऱ्याने बघितली की नवरा डोळ्यानेच की ते पेढे घेऊन ये, काजू बर्फी नको देऊस. असं सज्जन आहेत, करप्शन करत नाहीत पण सज्जन आहेत.
आम्ही जाऊन काय करतो, देवळात जाऊन तरी काय करतो? देवळात जाऊन काय तुम्ही व्यवहार स्वच्छ व्यवहार करता का देवळात जाऊन? अजिबात नाही. आपणही देवळातून भ्रष्टच व्यवहार करतो आणि त्यालाही सामावून घेतो, जो उभा असतो तो. तू माझं काम कर की 11 नारळाचं तोरण. आदर्श नागरिकाची व्याख्या करायची कशी? ठरवायचा कोणी तो? आदर्श म्हणजे नेमका काय? हा बाहेरून बघायची गोष्ट आहे की आतून बघायची गोष्ट आहे? ते आतून आपणच बघायची गोष्ट आहे बाहेरच्या बाजूला. म्हणून तो आ अक्षर त्याच्यासाठी लागलेला आहे. आदर्श मीच बघायचं माझ्याकडे की मी करतो ते पाप करत नाही ना, मी करतो ते चुकीचं करत नाही ना. हे चेकिंग म्हणजे आदर्श आहे. दर्श म्हणजे पाहणे. काय बघणे? आदर्श. आणि हा व्याकरणाचा नियम आहे. आ हे अक्षर त्याच्यासाठीच वापरलं गेलं आहे, म्हणजे माझं डोकं नाही, भाषेचा नियमच येतो. सक्ती बाहेरची आहे, आसक्ती आतली आहे असं आहे. शय बाहेरचा आहे, आशय आतला आहे. नंद बाहेरचा आहे, आनंद आतला आहे. वेग बाहेरचा आहे, आवेग आतला आहे. अक्षर त्याच्यासाठी. चरण बाहेरचे आहेत, आचरण आतले आहे. आणि त्यामुळे आदर्शाची भूमिका आपण जे समजवत आहोत की मी बघितल्यामुळे आदर्श, मला तो आदर्श वाटतो असं नाही. मी मला आदर्श वाटतो का? तसं वाटत असेल तर रात्री शांत झोप लागेल, नाही तर झोपेची गोळी घ्यावी लागेल किंवा एक स्मॉल झोप येण्यासाठी. आणि मग बायको म्हणते एकच ह्या आहेत ना. पण आम्ही असं चिंतन कधी केलं नाही ना. मग हा आदर्श नागरिक हा शब्द सुरू कुठे होतो? तो उंबरठ्याच्या बाहेर, उंबरठ्याच्या आत नाही. बायको, नवरा, मुलं, आई वडील यांच्याबरोबरचा व्यवहार हा घरचा झाला. त्यात नगर हा शब्द नाही आहे. नगरात राहतो तो नागरिक. पुन्हा हा भाषेचा नियम आहे. नंतर म्हणजे ज्ञानी प्रथमच आलेले असतील आज, उपाध्यांचं प्रवचन आहे करा, आणि मग ते म्हणतील नुसता शब्दच्छल चालला. म्हणजे शब्दच्छल नाही, व्याकरणाचा नियम आहे. माझं डोकं नाही. जनकाची पुढची पिढी कोण आहे? जानकी आहे. दशरथाचं पुढचं पिढी कोण आहे? दाशरथी आहे. वसुदेवाचं पुढची पिढी कोण आहे? वासुदेव आहे. मग नगराची पुढची पिढी कोण असणार? तिथे माणूस म्हणतो तो नागरिक आहे. नचं नाव होतो. म्हणजे हे सगळे नियम सुरू होतील उंबरठ्याच्या बाहेर, आदर्श नागरिक म्हणून. म्हणजे ते कुटुंबासाठी नाहीत, समाजासाठी. बाहेरच्या माणसांबरोबर नातं काय तुमचं? शेजाऱ्याशी नातं काय तुमचं? पण पुन्हा आदर्शाची व्याख्या कोणी करायची? संविधानानं करायची की मनुस्मृतीनं करायची? करायची कोणी? कुराणाने करायची, बायबलने करायची? आम्हाला ठरवावं लागेल आदर्शाची व्याख्या काय. तर आदर्शाची व्याख्या ठळक एक अशी असू शकत नाही, कारण ही रिलेटिव्ह टर्म आहे. ही प्रत्येक घटनेच्या अनुषंगानं तयार होणारा मुद्दा आहे. आदर्श आणि आदर्श नाही अशी स्थिती. आणि म्हणून मी रस्त्यात माणसाला, एखादा माणूस दुसऱ्याला मारतो, व तीच कृती कोर्टामध्ये होते, फाशीची शिक्षा दिल्यानंतर माणूसच माणसाला मारतो. ती स्थिती दंगली झाल्या की होते, माणसंच माणसांना मारतात. किंवा ती स्थिती युद्धामध्ये होते, एका देशाचे सैनिक दुसऱ्या देशाच्या सैनिकाला मारतात. कृती एकच आहे, ठार मारण्याची. पण स्वदेशासाठी मरण पत्करलं किंवा मारलं त्याला, तो आदर्श ठरतो. आणि ही
आदर्शाची व्याख्या अशा पद्धतीनं बदलत राहणार आहे. अज्ञात कोणे नावाच्या कन्नड नाटकामध्ये माझा डायलॉग होता. एकच डायलॉग होता मला कन्नड नाटकात, कारण बाकीचं काही मला येत नाही. तो सो देवनागरीत लिहून पाठ केला होता मी कॅनरा बँकेत काम करताना. आणि आंतर बँक कन्नड एकांकिका स्पर्धा, आणि तो डायलॉग होता खुनी माणसाचा. मी त्या डिरेक्टरला म्हटलं, तू कुठच्या अँगलने मी खुनी दिसतो रे? कास्टिंग करताना मला निवडायचं कारण काय? तर तो म्हणाला, एकच वाक्य आहे आणि माझ्याकडे एका वाक्यासाठी कन्नड नट नाही आहे, त्यामुळे तू ये आणि तू कन्नड एक वाक्य बोलायचं. म्हटलं ठीक आहे. मग मला प्रचंड असा काळा बिळा रंग लावून दुष्ट करण्यात आला आणि कोर्टात उभा केला होता. आणि तो जज विचारतो मला की तुझी शेवटची इच्छा काय म्हणून. तेव्हा म्हणतो माझी इच्छा काही नाही, फक्त मला आश्चर्य वाटते मानवी जीवनाचं. तुम्हाला म्हणजे काय? तो म्हणतो नाणं माडीत रे कॉल आहे. मी मारला माणूस तर तो खून आहे. न्यू माडीत रे शिक्षे. तू आता फाशीची शिक्षा दिलीस, पण ती पनिशमेंट आहे. आणि देश माडीत रे धर्मसंस्थापन. जेव्हा देश एकमेकांना मारायला लागतो आतल्यात, तेव्हा नवीन धर्म संस्थापित केला जातो. त्यामुळे आदर्शाची व्याख्या अशी ठरवता येत नाही, कारण ते रिलेटिव्ह टर्ममध्ये असणार आहे. श्रीरामाचा आदर्श ठेवायचा की श्रीकृष्णाचा आदर्श ठेवायचा, दोघांच्या आदर्शांमध्ये फरक आहे. श्रीरामाचा आदर्श आहे तो जे समोर आलं त्याला आदर्श वागणुकीनं तोंड द्यायचं, एवढंच रामाला ठाऊक आहे. तो बाकी चौकशी करत नाही. विश्वामित्र म्हणाले त्राटिकेला मार, पण राम चौकशी नाही करत. त्राटिकेचं काय चुकलं, तिला का मारायची? फक्त तो एक प्रश्न विचारतो की स्त्रीला मारू का, राक्षसी झाली म्हणून काय झालं? आणि मग विश्वामित्र त्याला मनुस्मृतीतला श्लोक सांगतात. आततायिनम आयांतम हैन्ना देव विचारयन. काय कर? आततायिनम आयांतम. विचार न करता आततायी माणसाला ठार मारा, असं मनुस्मृतीत सांगितलं. आज आमच्या देशात अतिरेकी जेव्हा गोंधळ घालतात तेव्हा हा नियम पाळला गेला पाहिजे. चौकशी न करता बिर्याणी खायला न घालता त्याला थंड केला पाहिजे. असं म्हटलं की मानवतेचा विचार करणारे एकदम डिस्टर्ब होतात. ते एकदम डिस्टर्ब होतात की हे चुकीचं आहे, हे माझ्या आदर्शाच्या विरोधात आहे. पण आता पर्याय नाही ना. तर सगळे एवढे शांतीदूत झाले, सगळे आदर्शच आहेत ना. मदर तेरेसा आदर्श आहेत, दलाई लामा आदर्श आहेत, महात्मा गांधी आदर्श आहेत, सगळेच आदर्श आहेत. पण आत्ता ह्या क्षणाला, आत्ता 17 जानेवारीला किती देशांमध्ये युद्ध चालू आहेत बघा. मग एवढे वर्ष ही सगळे शांती करून शांती का झाली नाही? याचा अर्थ ह्यांचा आदर्श जो आहे शांतीचा, ते दिवा स्वप्न आहे. शांती होणार नाही आहे. समाजामध्ये शांती झाली पाहिजे म्हणून मोठी सभा घेण्यात आली आणि घरी येऊन बायकोबरोबर भांडला. मग तू तिकडे ते भाषण केलंस, त्याचा फायदा काय? तर घरी येऊन तू बायकोची भांडणार असेल तर. याचा अर्थ हे सगळं मानवी शरीरानुसार बदलणारं असणारे श्रोते हो. त्याला पिंडे पिंडे मतिर्भिन्ना असं संस्कृत वचन आहे. व्यक्ती तितक्या प्रकृती असं सोपं त्याचं भाषांतर आहे. पण पिंडे पिंडे मतिर्भिन्ना हीच संकल्पना त्या पाठीमागे. प्रत्येकजण वेगवेगळा आहे. प्रत्येकजण वेगवेगळा आहे म्हणून प्रत्येकाचा आदर्श वेगवेगळा आहे. काही जमला इतना तो चलता है. लबाडीला मुत्सद्दीगिरी कधी म्हणायचं हा आपला चॉईस आहे. आपण जी लबाडी करतो त्याला मुत्सद्दीपणा म्हणतात आणि दुसरा जो मुत्सद्दीगिरी करतो त्याला लबाडी म्हणतात. हे पुन्हा माझ्यावर ठरणार आहे मुत्सद्दी काय आणि लबाड काय. ते स्थितप्रज्ञ आणि निर्लज्ज असंच आहे. दोघंही लांबनं सारखेच दिसतात. जवळ गेल्यानंतर कळलं की हा निर्लज्ज आहे आणि हा स्थितप्रज्ञ आहे.
अर्जुनाचा प्रश्न आहे, स्थितप्रज्ञस्य का भाषा, म्हणजे कोण आहे स्थित आहे प्रज्ञा ज्याची असा तो, असं श्रीकृष्णांनी सांगितलेलं उत्तर असं तरी मूळ उत्तर आहे, प्रिय घटता मोद नसे, अघटित तरी दुःख नसे, याच वृत्ती नित्य वसे, ब्रह्मसमीपता. चांगलं घडलं म्हणून खूप आनंद झाला आणि वाईट झालं म्हणून खूप दुःख झालं, हे दोन्ही समशीतोष्ण या पद्धतीनं बघतो तो स्थितप्रज्ञ. स्थित आहे प्रज्ञा ज्याची असा तो. आदर्श नागरिक, किमान देशभक्तीची व्याख्या, कमीत कमी देशभक्ती कोणती? तुम्ही सैन्यात जाऊ नका, लढाया करू नका, देशभक्तीवर गाणी गाऊ नका, देशभक्तीपर भाषणं देऊ नका, लेक्चर्स देऊ नका, पण तुम्ही नागरिक म्हणून जगत असताना आदर्शानं जगा. पण म्हणजे काय करा? बंगल्यासमोर स्कूटर लावू नका. इथे जी मध्ये सूचना द्यावी लागते, गाडी क्रमांक MH14, ती का लागते? कारण लक्षातच आलं नाही की मला इथे लावायची नाही आहे गेट समोर. किती अनाऊन्समेंट झाली की पंचायत होणार, बंगल्याच्या लोकांना बाहेर पडता येत नाही, मग ते थट्टेनं म्हणणार उपाध्यांचं प्रवचन म्हणजे आमची नजर कैद. बारीक बारीक आदर्शाच्या जागा आहेत त्या बाहेर, रस्त्यात न थुंकणं नाहीच. पण आदर्श म्हणजे काय तर नाहीच. पण मी देशभक्तीच आहे, मी घरामध्ये थुंकत नाही ना. घरात मी थुंकत नसेल तर मी बाहेरच्या रस्त्यावरती अवघे विश्वाची माझे घर म्हणत तिथेही नाही थुंकायचं, प्रवचनाला जाऊन यायचं, अवघे विश्वाची माझे घरावरती प्रवचन ऐकायचं किंवा करायचं. आणि येताना त्याला आदर्श म्हणायचं का? तेव्हा माझं म्हणणं आता असं आहे की आपला भारत देशाचा विचार केला तर चिंचवडचे नागरिक असा जरी मिनिमम विचार केला तरीसुद्धा ही भूमिका आम्हाला पार पाडता येऊ शकते. बारीक सारीक गोष्टी ह्या करायच्या की नाही करायच्या, फार मोठ्या गोष्टींचा विचारच करू नको आपण, साध्या गोष्टी करायच्या की नाही. हॉटेलमध्ये तुम्ही खायला बसलेले आहात, तुम्ही उठलात, त्या बेसिनच्या एक 10 फुटाच्या एरियामध्ये, 4 फुटाच्या किंवा 6 फुटाच्या एरियामध्ये बेसिन जिथे आहे तिथे तुम्ही जरी भरपूर काय काय खाल्लं असेल, कोंबडी किंवा काय जे तुम्ही खाल्लं तिथे, तुम्ही त्या बेसिनमध्ये जाऊन तिथे विविध प्रकारच्या प्राण्यांचे आवाज काढायचे का? तिथे बाजूला 6 फुटावरती दुसरी माणसं खात आहेत आता, त्यांना ते असे आवाज काढून, ही पण देशभक्तीच आहे. तसं न करणं ही देशभक्तीच आहे. आदर्श नागरिकत्व त्यालाच म्हणायचं की ज्याला सतत सावधानतेनं जे जे उत्तम आहे, जे जे उदात्त आहे, जे जे उन्नत आहे त्याचं आचरण करण्याची इच्छा मनात यायला हवी. घरातल्या घरात सुद्धा तुम्हाला हा आदर्श अंगी मानवता येऊ शकतो. माझ्या घरामध्ये एक बेसिन आहे ते बाहेर आहे आणि शिवाय दोन्ही वॉशरूममध्ये एका ठिकाणी बेसिन एका ठिकाणी बेसिन आहे. घरात मी एकटाच असेल तर इथे मेला राज आहे, मेरी मर्जी. मग मी इकडच्या खुल्या असलेल्या बेसिनमध्ये सुद्धा सकाळी मी दात घासू शकतो, जीभ अगदी इथपर्यंत हात घालून साफ करू शकतो. पण जर बेडरूममध्ये माझी कन्या रात्रीचं शूटिंग करून येऊन झोपली असेल तर मी त्या बंद दरवाजाआड जाऊन तिकडच्या बेसिनमध्ये जे काही आवाज काढायचे ते काढणार का? आदर्श नागरिक का? मग तिथे आवाज काढून तिची झोप मोडण्यापेक्षा, आणि झोप जागी होताना पहिले आवाज पडण्याचे भयानक देण्यात काय अर्थ नाही ना. असा विचार, याला काय म्हणतात आदर्श नागरिक होण्यासाठी? एम्पथी, दुसऱ्याचा विचार, सिंपथी नाही, दुसऱ्याचा नुसता विचार दुसऱ्याचा, ती कमी होत चालली म्हणून अडचण येते. आणि ती एकदा कळली एम्पथी काय आहे की मग आदर्श नागरिक होणं सोपं जाणार आहे. मग तुम्ही घरी दारी सगळीकडे ज्या पद्धतीने विचार करू शकता आदर्श नागरिकत्वाचा. आणि ही
आदर्श नागरिकाची जी भूमिका आहे ती भूमिका आज भारताला अत्यंत आवश्यक आहे. गर्दीमध्ये तर ती अत्यंत आवश्यक आहे, मुंबईमध्ये आवश्यक आहे, सगळीकडेच आवश्यक आहे. कर्वे रोडला अपेक्षित आहे, तुम्ही जाल तिथे ती अपेक्षित आहे. त्यामुळे आता इथे मी म्हटलं होतं गेल्या वेळेला, मी 4-5 सांगितलं, पण मग तसं घडत नाही. म्हटल्यानंतर मग मी तुम्हाला माहिती आहे ना माझं नवीन सिस्टीममध्ये आर्ट ऑफ लिव्हिंग, LEAVING सोडून द्या. आता 74वं प्रवचन आहे. मी जवळजवळ 20 प्रवचनामध्ये सजेस्ट केलं होतं की येणाऱ्यांनी चपला तिथे पहिल्या 4 जणांनी जरी नीट लावल्या तरी 5व्याला इच्छा होते नीट लावायची. असेच करून मग एक बिचारी झुरळ उलटं पडल्यासारखी आवासून मग बाहेरून बघितलं तर लक्षात येतं की इथे येणाऱ्या माणसांच्या आपापसातल्या आचरणामध्ये एकसूत्रता नाही. मग ते म्हणा तो बुवा काय करतोय, बुवा काय गोष्टी सांगतो, तो का नाही सांगत. मग ह्या बुवाची जबाबदारी आहे. ते बुवांनी जबाबदारी सांगितली की पुढच्या खेपेला येताना सिग्नलावरती बघा, सिग्नल जेवढा रस्ता आहे रुंदीचा, तेवढी रुंदी जर पहिले जे येतात ते थांबले सिग्नलला तर मागच्यांना पर्यायच नाही ना थांबण्याशिवाय. म्हणजे कंपल्सरी सिच्युएशनल कंपल्शन म्हणजे तुम्हाला आदर्श नागरिक व्हावं लागतं सिग्नलला थांबून. आम्ही थांबतच नाही. मग पहिले 2 थांबत नाहीत म्हटल्यानंतर तिसरा कशाला थांबेल. मग माणसापरीचं मेंढरं बरी तसे धडा 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 पाठी निघून जातात. काहीच सिस्टीम नाही. म्हणजे आम्हाला शिकवावं लागेल लहान मुलांपासून सगळ्यांना की आदर्श नागरिकत्व म्हणजे घरी दारी सगळीकडे, रस्त्यावरती गाडी चालवताना, स्कूटर चालवताना हॉर्न किती वेळा वाजवायचा, हॉर्न किती वेळा वाजवायचा नाही. पुढच्या गाडीच्या पुढे गाडी थांबलेली आहे हे जर तुम्हाला दिसत असेल तर तुम्ही पहिल्यांदा हॉर्न वाजवायचा नाही. हा पुढचा वाजवत नाही असं बघितल्यानंतर मग तुमचा हॉर्न वाजला गेला पाहिजे. आज अमेरिकेमध्ये भांडतात, गोळ्या घालतात, माथेविरुद्ध आहेत ना, मागच्यानी हॉर्न वाजवला म्हणून गोळ्या घालणाऱ्या गोष्टी आहेत तिथे. इतकं अतिरेकी झाले तिकडे. आपल्या इथे तसं काही अतिरेकी व्हायचा मुद्दा नाही. रेल्वे रूळ क्रॉस करू नका. आदर्श नागरिक देशभक्तीच आहे, लक्षात ठेवा. सरकारने तुम्हाला टॉयलेट्स बांधून दिलेले असताना रेल्वे रुळांवरती जाऊन जे काही, मुंबईला मी ते आमचं जुनं घर होतं ते, मला ते नावच आवडत नसे, शिवडी. आणि त्याच्या चाळीच्या मागे बरोबर रेल्वेचे रूळ होते. पहिल्यांदा वडील तिथे राहायचे गावाला. आणि मग काय त्यांना काय रेल्वेवरचं काय, दे आर ट्रेंड सकाळी जाऊन बसण्यासाठी. पण ट्रेन जाणं हा वेगळा मार्ग, हेच ट्रेंड त्याच्यावरती जाऊन बसायचं. आता संपूर्ण देश म्हणून जेव्हा बघतो आपण, शहर म्हणून बघतो त्यावेळेला एकीकडे आम्ही सांगणार मुंबई राजधानी, मुंबई राजधानी, फायनान्शियल कॅपिटल ऑफ इंडिया असं फॉरेनरला सांगणार. आणि फॉरेनर बघणार दिस ऑल शिवडी. दोन्ही नावं तशीच आहेत. रेल्वे रुळावरती 2 नंबर करणाऱ्या गावाचं नाव शिवडी आहे आणि रस्त्यात कुठेही उभं राहून उद्योग करणाऱ्यांचं त्याला धारावी. दोन्ही शब्द सिग्नल तोच देतात. धारावी 1 नंबर आणि शिवडी 2 नंबर. नागरिकांमुळे तुम्ही म्हणा देशभक्ती म्हणजे काय करायला पाहिजे. आता मी जाणार आहे BJPच्या किंवा राष्ट्रवादीच्या किंवा कोणत्याही राजकीय पक्षाच्या प्रचारासाठी जाणार आहे. अरे पण आत्ता देशभक्ती करतोस का तू? तिकडे जाऊन देशभक्ती करणार म्हणणार असेल तर नाहीच थांबत, त्याला काय करणार? कोणी शिकवलेलंच नाही. मग ती जबाबदारी माझी नाही, ती जबाबदारी माझी. किमान कानावरती घालायचं तरी तुमच्या की आपण किती वेळा अशा पद्धतीनं चुकीचं वागत असतो आणि स्वतःला आदर्श नागरिक म्हणवून घेत असतो.
त्याची आवश्यकता नाही. आत्मचिंतनांमध्ये स्वदोषांकडे लक्ष द्यायला पाहिजे. आत्मचिंतनामध्ये दुसऱ्यांचे दोष नाही पाहायचे, आठवायचे. आपण आपले दोष काय ते बघायचे. आपली भाषा कशी आहे ती बघायची. बोलते ते अर्ण व पियुषाचे, अमृताची भाषा आपण बोलतो का? येता आता मग घरामध्ये बोलतो का? मी प्रचार करून तो शब्द आमच्या ओळखीच्या कोकणातल्या बायकांच्या मुखातून काढून टाकायला लावलं त्यांना. हळूहळू प्रचार करून. तुम्ही तुमच्या मुलाला रांडेच्या का म्हणता? हे आदर्श नागरिकाचं लक्षण नाही. किती घाणेरडा शब्द येतो खरा आपल्याच लेकाला असं म्हणणं. पण ह्याचा अर्थ निबर होत जाणं आहे, बधीर होत जाणं आहे, इम्यून होत जाणं आहे. भाषेच्या माध्यमातून इम्यून होतं तसं नाही होता कामा. मी आजोबांचा मार खाल्ला श्रीवंतला, गाढवा म्हटलं म्हणून कोणाला तरी. दे दणका दिला माझ्या पाठीमागे. धडधाकट माणूस दिसतो तुला गाढवा काय म्हणतोस तू? मग मला आजोबा शब्दशः घ्यायचं नसतं. तू मला शहाणपणा शिकवू नकोस. अरे ह्याला म्हणतात मिसा. हां, मिसा म्हणजे मेंटेनन्स ऑफ इंटरनल सिक्युरिटी ॲक्ट नव्हे. मिसा म्हणजे मी सांगतो म्हणून. विषय संपला. आपल्याला करावं लागतं. हा मिसा वापरल्याशिवाय माणसं सज्जन पण होत नाहीत, माणसं संस्कारी पण होत नाहीत. चर्चा नाही, मी सांगतो म्हणून संपला विषय. नंतर कळेल तुला. आदर्श नागरिक, रस्त्यावरचे पोलीस लागतात आम्हाला आदर्श नागरिक म्हणून. आदर्श नागरिक म्हणून पण तसं घडत नाही. यंत्रांची गर्दी, मानवांची गर्दी, दगड धोंडे आणि खड्ड्यांची गर्दी. पृथ्वीवरच काय पण अंतराळात तबकड्यांची, उपग्रहांची गर्दी. मानवांच्या मनात सुद्धा ग्रहांची, पूर्वग्रहांची पण गर्दीच. होय, हिला मुंबई म्हणतात. संप बंद घेराव हा रोजचाच आहार. संप बंद घेराव हा रोजचाच आहार. अपचन, टाळेबंदीचा उपास. काय म्हणता? दंगल झाली? कोणी केली? मरे नाका. पोलिसाई. गंगा यमुनांचा धूर म्हणजे अश्रुधूर. दुसऱ्या दिवशी पोलिसाई उगाचच. आणि त्याने दंगल केली. होय, हिला मुंबई म्हणतात. संत्री, मोसंबी, विविध रंगांचे रस. मग टोपी बदलली. ब्रेकचा आवाज. मेला, मर गया, मरी गयो, स्पॉट डेड. प्रतिक्रिया. चला, गर्दी एकानं कमी. पाहिलं कोण आहे? माणूस नक्की. पायावरून गाडी गेली. शेवटचा आचका. वरती पाहिलं, जाहिरातींचे पाय चालूच होते. हिला मुंबई म्हणतात. आदर्श नागरिक न सापडणारं शहर आहे ते. कारण तिथे तुम्ही आदर्श म्हणून जगायला जाल आणि तुम्हाला जगताच येणार नाही. तुम्हाला या दोन्ही कोपरांचा वापर केल्याशिवाय ट्रेनमध्ये शिरताच येत नाही. लोकल ट्रेनमध्ये आदर्श कुठे? जिथे लोकसंख्या कमी आहे तिथे आदर्श. आदर्श नागरिकची चर्चाच करायची नाही जिथे लोकसंख्या अफाट आहे. ते तिकडे करायचं. कॅनडामध्ये करायचं. जिथे लोकसंख्या कमी आहे तिथे आदर्श नागरिक. का? तुम्हाला बेशिस्त वागायला वावच नाही. इतकं सहजतेनं सगळं कंट्रोल करता येतं. पूर्ण भरलेली बस गेली, मी एकटाच उरलो ग्रे हाऊंड बस स्टॉपवरती. आणि मोठी जर्नी होती. 16 तासाचा प्रवास होता, व्हँकुव्हर ते एडमंटन. मी एकटाच. मला इथून गेलेला मला टेन्शनच आलं. म्हटलं आता मला कोण नेणार? तिकडे कार्यक्रम आहे. एडमंटनला 2 प्रवचनं होती. पण तळात बस आली. तर ती जी पहिली बस भरली त्याचा ड्रायव्हर मला सांगून आला, दरवाजा उघडून म्हणाला, हॅलो जेंटलमॅन, डोंट वरी, कंपनी हॅज टू सेंड 1 मोर बस ओनली फॉर यू. असं म्हणून गेला. आदर्श. खरंच बस आली. रेल्वे स्टेशनवरती
मी बरोबर रेल्वे स्टेशनवरती उभा आहे का असं विचारण्यासाठी मी त्या खांबांवरती एन्क्वायरीची बटणं होती, ती बटणं डायरेक्ट त्या काउंटरला जायची आणि फ्रँकफर्ट रेल्वे स्टेशनवरती मी उभा, मला जायचं होतं ग्रे असं काही गावाचं नाव होतं, विसरलो मी. तर मी चौकशी केली, एम आय स्टँडिंग ऑन द राईट प्लॅटफॉर्म असं त्याला मी विचारलं. तो म्हणाला येस. तो म्हणा आय कॅन सी यू. तो 2 प्लॅटफॉर्म पलीकडे बसलाय तो आय कॅन सी यू म्हणाला. म्हटलं हाऊ डिड यू रेकग्नाइज मी? अरे यू मस्ट बी इंडियन. मी म्हटलं येस. पुन्हा प्रश्न होतो हाऊ डिड यू रेकग्नाइज मी? बिकॉज ओनली इन इंडिया सच टाईप ऑफ क्वेश्चन्स आर आस्क्ड. दॅट वेअर आय एम स्टँडिंग ऑन द राईट प्लॅटफॉर्म. योग्य प्लॅटफॉर्ममध्ये मी उभा आहे का हे प्रश्न इंडियातच विचारले जातात असं तो. तरी मग आता त्यांनी ओळखलं ते तर मग पूर्ण बावटपणा करूया म्हणून मी त्याला म्हटलं हां ग्लाडबेक त्या गावाचं नाव, विच इज द नेम ऑफ द प्रिव्हियस स्टेशन बिफोर ग्लाडबेक. आता माझा दुसरा बावट प्रश्न. तर मला नॉट टू वरी ॲट 3:30 यू गेट डाऊन, दॅट इज ग्लाडबेक. काय देशाबद्दल कॉन्फिडन्स आहे त्याच्या, त्या रेल्वे सिस्टीमबद्दल कॉन्फिडन्स आहे. तर म्हणतो तू 3:30ला खाली उतर, ते ग्लाडबेकच असणार, दुसरं असूच शकत नाही. मी आपला मुंबईचा राहणारा, आधीचं स्टेशन कोणतं तयारी करायला, दरवाजाजवळ जायला सामान घेऊन. इथे पुण्याला करतं ना आधीचं स्टेशन काय ते खडक काय खडकी हां हां खडकी आलं की खिडकी सोडायची पण म्हणजे देश आदर्श कधी होणार? तो आदर्श होण्याची प्रक्रिया लोकसंख्येवरती अवलंबून आहेच. मग ती आम्ही हिंदू सनातनवाद्यांनी कमी करायला सुरुवात केली लोकसंख्या, पण तसं अन्य ठिकाणी घडत नाहीये, अन्य संस्कृतीमध्ये घडत नाहीये. मतदान करताना बघा होत नाही तसं. म्हणजे मग देशाचा विचार केला, राष्ट्रीय स्तरावरचा विचार केला तर मी आदर्श नागरिक भारतीय म्हणून, आदर्श नागरिक म्हणजे मी नेमका कोण आहे, मी काय करतो? मी फक्त घोषणा देणारा आदर्श नागरिक आहे का? मी घराबाहेर पडल्यापासून बारीक सारीक लबाडी करणारा माणूस आहे का? मी घरात सिगरेट पितो आणि घरातून बाहेर पडताना शेवटचं थोटूक उरलेलं जे आहे दरवाजा ओढून घेताना ते असं मुठाखाली करतो आणि असं, मग त्याच्या दारात तिकडच्या दारात मग कोणी आलं तरी म्हणणं ह्याच्या घरातला माणूस सिगरेट पितो, मी नाही पित. असं आहेच ना. कितीतरी काम करणाऱ्या मोलकरणी आहेत, काम करणाऱ्या बाया आहेत, त्यांना सांगत नाहीत घरच्या बायका की गॅलरीतून तू कचरा इकडे येऊन टाक, इथे डबा ठेवलेला आहे तर ती गॅलरीमध्ये गोळा करते, तिकडूनच आदर्श नागरिक. कपडे वाळत टाकतात लांबच्या लांब. अगदी बारीक गोष्टी घेतो मी, तुमच्या माझ्या जीवनातल्या गोष्टी घेते. त्रासच आहे हा, 100% त्रास आहे हा. वरती झाडाला पाणी घालणं आणि खालच्यांची गॅलरी ओली करणं कॉमन फॅक्टर आहे हा. एवढं लक्षात ठेवून होणार नाही याची काळजी घेतली की तुम्ही देशभक्त, पॅट्रिऑट. का इंग्रजांना असं वाटलं त्यावेळेला की आपला जो कुत्रा आहे त्या कुत्र्याच्या गळ्यामध्ये बेल्ट घालावा पॅट्रिऑटचा? 47 सालाच्या आधी ब्रिटिश भारतात इथे जे राहत होते श्रीमंत ब्रिटिश, ते भारतीय देशभक्तांची कुचेष्टा करण्यासाठी त्यांच्या कुत्र्याच्या गळ्यामध्ये बेल्ट असायचा पॅट्रिऑट नावाचा. का? देशभक्त म्हणून. आम्हाला लाज वाटत नाही ते ॲक्शन करताना? तुम्हाला लाज वाटत नाही? तुम्ही काय करता ते? तुम्ही उपाध्यांच्याकडे आलात ना तर उपाध्यांच्या दारासमोर चपला काढा ना. सांगायला कशाला पाहिजे उपाध्याने तुम्हाला की चपला इकडे काढा म्हणून? तुम्ही देशमुखांच्या दारात चपला काढून ठेवणार आणि जाणार उपाध्यांकडे. देशमुख बाहेर येतात म्हणजे आपल्याकडे कोण आलंय? घरात तर कोणी दिसत नाही.
नाही करता येणार, येईल करता, 100% करता येईल. पान टपऱ्यांच्या इथे जायचं आणि त्याला आपण डबा दिला, थूक दांडी, आपण त्याच्या स्टँडवर त्याला लावून द्यायची, फुकट समाजकार्य. नाहीतरी असं समाजकार्य करतात ना, म्हणजे असं समाजकार्य करायला लागेल. आणि त्याला सांगायचं की तुझ्या गिऱ्हाईकाला याच्यातच थुंकायला सांगायचं. नाही करता येणार. नवीन निवडून आलेल्या नगरसेवकांना या आयडिया द्या. मी देणार आहे आमच्या इथे आलेले सगळे. काय जपायचे? हे बुद्धीचं लक्षण आहे. बुद्धीचं लक्षण म्हणजे भाचं लक्षण आहे. भा म्हणजे बुद्धी किंवा तेज, संस्कृत एकाक्षरी शब्द आहे भा. तेव्हा निवडून आलेल्या नगरसेवकांना सांगा की भा जप. ही देशभक्तीचं लक्षण आहे. आता एकाच माणसाने टाळ्या वाजवल्या, पण त्याची देशभक्ती आहे, बाकीच्यांची नाही. त्याला वाक्य आवडलं, त्याने असं केलं, कोणीच वाजवत नाही म्हणून थांबला. महाराष्ट्र मागे का? आदर्श नागरिक महाराष्ट्रात का नाही? दुसऱ्याचं कौतुक शे, आम्ही नाही करणार दुसऱ्याचं कौतुक. आदर्श शब्दाखाली अनेक गोष्टी येतात नागरिकाचा विचार केला तर. गीतरामायणातल्या शरयू तीरावरी अयोध्या मन निर्मित नगरी, काय सुंदर गाणं आहे. स्त्रिया पतिव्रता पुरुषही धार्मिक, पुत्र उपजती निज कुलदीपक, नृशंस ना कोणी कोणी नास्तिक, अतृप्तीचा कुठे न वावर, नगरी घरी अंतरी. कॅमेरा आत गेला बघा, लॉंग शॉट होणार. नगरी कोणी अतृप्त नाही, घरात शिरलो कोणी अतृप्त नाही, अंतरी मनामध्ये कोणी अतृप्त नाही. अयोध्येचं वर्णन आहे, आदर्श नागरिकांचं वर्णन आहे. आर्य म्हटलेलं आहे. व्हॉट इज आर्य? जेंटलमॅन. आर्यचा अर्थ जेंटलमॅन. मग आम्ही जेंटलमॅन आहोत का? लेडीज अँड जेंटलमॅन असं म्हणतो आम्ही, पण खरंच आहोत का? म्हणून देशभक्तीचा सगळ्यात सोपा मार्ग आहे तेवढा करायचा आहे. बाकी कोणी सांगितलं तुम्हाला लढाया करा म्हणून? कोणीच काही सांगितलं नाही काय करा. तुमचं व्यक्तिगत आयुष्य जगताना समाजास भिमुख असलेले जे अलिखित नियम आहेत ते पाळायला सुरुवात करा. लिखित नियम तर आम्ही पाळत नाही. आमचे ते राजकीय नेते आहेत, नियम म्हणजे काय कुत्रे आहेत पाळायला असं बोलणारे, पण तेच पाळत नाहीत. राजा काल्याचं कारण ते तरी आदर्श राजे नाहीत. आदर्श राजे नाही म्हणून आदर्श प्रजा नाही. आणि मग हा उलटा प्रवास सुरू होतो बुमरांगसारखा लोकशाहीमध्ये. लोकशाहीमध्ये यथा राजा तथा प्रजा नाही, लोकशाहीमध्ये यथा प्रजा तथा राजा. तुम्ही समजा या कार्यक्रमाला मंत्री येणार असेल, कोण नगरसेवक येणार असेल, तुम्ही नीट लावलेला चपला जर त्याला बघितला तर त्याला मारत, मधला शब्द म्हणत नाही मी, नाही हरकत नाही, त्याचा अर्थ मासे आहे मूळ अर्थ. पण त्याला झग मारत त्याच्या चपला नीट काढायला लागते. का? जनतेनं नीट लावलेला बघितल्यानंतर त्या नेत्याला आत शिरताना कंपल्शनच येईल. सिच्युएशनल कंपल्शन. रिमूव्ह. सेफ्टीवरती लेक्चर देतात फॅक्टरीमध्ये जाऊन. चिंचवड पिंपरी उद्योगनगरी आहे, अनेक कारखाने त्या ठिकाणी आहेत. कोणी जरी आला तरी तो हेल्मेट घालूनच गेला पाहिजे, डोकं असो वा नसो. पण फॅक्टरीत तुम्ही शिरणार ना. नाही, मी एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर आहे, मी तुला डोकं नाही. ते कुठे राहते? टोल नाक्यावरती. नाही, मी नगरसेवक आहे म्हणून टोल द्यायचा नाही. चारचाकी जातेच आहे ना तुझी त्याच्यावरची, तू नगरसेवक आहे म्हणून टोल द्यायचा नाही आणि आम्ही टोल द्यायचा. असं कसं चालेल? म्हणून ते इथून गेलेले जे भारतीय तरुण पोरांना अमेरिका आणि या देशांचं आकर्षण वाटतं. कारण तिथे या पद्धतीनं सामान्य स्तरावरती एक 60% जगणं जे आहे ते नियमानं चालतं. गाडीवरती गाडी आपटली तर ते मारामाऱ्या करत नाहीत. ए काय रे, नीट चालता येते काय, असं करून मारामाऱ्या करत नाहीत. ते तिथे पोलीस येऊन उभे राहतात. पोलिसांनी चौकशी करतो, तुम्ही कुठून आलात, तुम्ही कुठून आलात, तुम्ही कुठच्या लेनमध्ये होतात, इट इज युअर फॉल्ट, कम टू द कोर्ट. संपलं. तिथे बिझनेस डील होतात.
एकमेकांच्या गाडीला ठोकून पुन्हा नव्याने ओळख झाली, लोकांचा बिझनेस एक दुसऱ्याला सोपा आहे, त्याच्यावरती बिझनेस होतात. हे नागरिकशास्त्र कुठून गेलं तिकडे? राजकारण काही असो, आपल्या ट्रम्पशी काही देणं घेणं नाही, त्यांच्या संस्कृतीशी पण देणं घेणं काही नाही. पण नियमाचा मुद्दा आहे, तो नियमाचा मुद्दा तिथे पाळला जातोच. तो 3 वाजता तो काउंटर उघडतो म्हणजे उघडतो. आमच्या इथे उघडतो का? नाही उघडतो. म्हणजे आदर्श नागरिक नाही. वाईट तिथे वाटतंय. मी मला राजाभाऊंना विचारलं, 5 वाजलेत, किती लोक आलेत, किती लोक आलेत? म्हटलं मतदानाला गेले, ते आले का परत? कशासाठी? यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी अष्टांग योग सकाळी जाऊन योगा 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 करत शिकायचं. तो दुसरा शब्द जो आहे अष्टांग योगातला, तो पाळायला हरकत नाही ना. नियम, यम जवळ येऊ नये म्हणून पुढची पायरी पाळायची, ती आहे नियम. टाइम टेबल, टाईममध्ये आय ॲम आहे आणि टेबलमध्ये एबल आहे. आय ॲम एबल इन टाइम टेबल. आदर्श नागरिक स्वतःसाठी. देशाचा काय संबंध आहे? देश, मी भारतीय म्हणून असा जगतो आहे, हे देशाची सेवा करतो आहे, या क्षेत्राची सेवा करतो आहे. मी आदर्श नागरिक आहे. चिंचवडमध्ये जा तुम्ही, एक कपटा नाही दिसणार रस्त्यामध्ये. का? जनताच टाकत नाही रस्त्यामध्ये, जनता थुंकत पण नाही रस्त्यामध्ये. असं लोकांनी बघायला यायला पाहिजे. शनी शिंगणापूरला आता चोऱ्या होतात की माहिती नाही, पण सगळ्या घरांना दरवाजे नाही, ते अजूनही दरवाजे नाही, ते सत्य आहे. काच इथे कोणी चोरी करत नाही, मग ती भयापोटी चोरी करत नाही. शनी शिंगणापूर शनिदेव महाराजांचं देऊळ ठिकाणं जर गेलं तर सागवानी दरवाजे लागतील, न उघडता येणारे. सहज आहे ते, अगदी सहज आहे. भुईमुगाच्या शेंगा घेताना विचार, मी 1-2 घेऊ का रे एखाद दुसरी, कशी आहे बघायला? मग तो म्हणतो घ्या. काय कशी दिली? अरे तो बिचारा कुठेतरी गोळा करून हातगाडी करून आल्यास. तो जो पोलाइटनेस आहे, ती जी मॉडेस्टी आहे, ती जी एम्पथी आहे, ती भारतीय म्हणून मला वाटली पाहिजे. ह्या आजी येतात नाही प्रवचनाला, मला त्यांच्या येण्याविषयीचा जो आदराचा भाव आहे, दॅट इज देशभक्ती ओनली. मी त्याला आजी म्हणणं, पणजी म्हणणं, याच्यामध्ये देशभक्तीच आहे. नाही तशी आली म्हातारी, चांगलं दिसतं नाही दिसत, आली म्हातारी म्हटलं. पण मी असत्य काहीच बोललो नाही. पण हे शब्दांनी माईंड होण्याची क्रिया ज्ञानेश्वरांनी किती 1290 सांगितली. इसवी सन बोल होते जे अरिनव पियुषाचे. जी माझ घरामध्ये जी भाषा आहे गोड, ती अंगणामध्ये पण असली पाहिजे. घरी येणारी माणसं, देशभक्तीचा मुद्दा आहे. मी देशभक्ती म्हणून बघतो, तुम्हाला पटतं की नाही मला माहिती नाही, मी देशभक्ती म्हणून बघतो. वॉटर फिल्टर बिघडला, त्या क्लॅपवाल्या कंपनीला मी फोन केला, 8 वाजता येतो म्हणालेला, तो 8:30ला आला माणूस. दरवाजे उघड्या बोल्या, फिर बोलना मत ना 8 बजे आऊंगा करके. ही देशभक्ती नाही. थांबा, त्याला काय झालंय विचारा. अर्ध्या तासाचा अरे उशीर झाला तुला, असं गोड बोलायला काय हरकत आहे? उशीर झाला का तुला म्हणून? तुम्ही कोण जोरात त्याला विचारणारे? दोस्ती करायला काय हरकत आहे? मैत्रीनं तो वागू शकतो. तर मला नेहमी येता जाता आपण हे सगळे जगत आहोत. आता या क्षणाला सतत वाटत जातं आदर्श नागरिक, आदर्श नागरिक, सामान्य माणूस, सामान्य माणूस. हे सगळे सामान्य माणसाचं काय? सामान्य माणूसच सापडत नाही. मी किती शोधला, प्रत्येक जण सामान्य माणसाचं किती नुकसान होत आहे सामान्य माणसाला. कुठं आहे तो? तुम्हाला सापडला तर कळवा मला की हा सामान्य आहे म्हणून. कोणीच सामान्य नाही आहे. प्रत्येक जण स्वार्थी आहे, प्रत्येक जण लवाड आहे.
झूल पांघरतोय सामान्य असल्याची, कोणाला तरी बोलायला संधी मिळावी म्हणून, की सामान्य माणसाचं काय होणार म्हणून. 47 सालापासून भारत स्वतंत्र झाल्यापासून आदर्श नागरिकत्वाची भूमिका आम्हाला जर निभावायची असेल तर आम्हाला माझ्या व्यक्तिगत जीवनामध्ये याच्यावरती चिंतन करायला लागेल. क्षेत्रज्ञ योग वाचा गीतेतला, कृष्ण तेच सांगतोय. नाती चरामी न अति आचरामी, ही देशभक्तीच आहे. मी कुठच्याही गोष्टीचं अति आचरण करणार नाही, ही देशभक्तीच आहे. त्याच्यासाठी तुम्हाला देशभक्ती म्हणजे वेगळं काही करण्याची आवश्यकता नाही. तुमचं स्वतःचं जगणं, घरातलं आणि घराबाहेरचं, उंबरठ्या बाहेरचं, तुम्ही नीट नियमानं शांतपणे सुंदर एकमेकांशी नीट कोऑपरेटिव्ह म्हणायचं आणि दर जनरल बॉडी मिटिंगमध्ये मारामाऱ्या करायच्या, ती कसली कोऑपरेटिव्ह सोसायटी. आम्हाला याचं कारण काय आहे? आमचा विवेक गेला. आता विवेक नसला की माणूस आदर्श राहू शकत नाही, तो विवेकानंच आदर्श होतो. म्हणून गीतेचं वर्णनही अभिनव उद्यान विवेक तरुचे असंच माऊलीने केलेलं आहे. तो विवेकच महत्वाचा आहे. इथे उपाध्ये स्कूटर लावतात, अशी काही ठरलेली जागा नाही आहे, पण उपाध्ये तिथे लावतात. वहिवाटीचा हक्क असणार की ती जागा उपाध्यांची, असं सोसायटीज म्हणते. उरलेले 80 बिराडं की इथे उपाध्यांची स्कूटर असते, इथे उपाध्यांची स्कूटर असते. एकदा एकाने येऊन तिथे स्कूटर लावले तर दुसरा जरा म्हणाला, ही उपाध्यांची जागा आहे. बरं, कोण लागून गेला तो? ही सोसायटीची जागा आहे, उगाच काय उपाध्यांची जागा. जनरल बॉडी मिटिंगमध्ये सगळे शिकलेले, चार्टर्ड अकाउंटंट, मेकॅनिकल इंजिनियर्स, MBA CA भांडतात काय, उपाध्यांची स्कूटर कुठे लावण्यावरनं भांडणार. ही देशभक्ती नाही. हा विषय क्षुल्लक आहे. त्या माणसाने तिथे लावली असेल तर राहू द्यावी, आणि उपाध्याने विवेक दाखवावा. तिथे स्कूटर लावली असेल, अरे कोणी तर इथे लावली का, मी दुसरीकडे लावतो. स्कूटरच लावायचा प्रश्न आहे आयुष्याचा. त्यात एवढा मोठा गोंधळ घालण्याची गरज नाही. मी तत्वाने जगतो, हे कसलं तत्व? स्कूटर, याला काय तत्व म्हणायचं की इथेच लावतो स्कूटर म्हणून? तुमची असेल जागा अधिकृत तर बरोबर आहे, दुसऱ्याने लावली तुम्ही आक्षेप घेतला, तसं आक्षेप शांतपणे घेता येऊ शकतो. आत्ता लावली ठीक आहे, पण माझी जागा आहे असं गोड सांगता आलं पाहिजे. त्याला चिडवण्यापेक्षा त्याला ओशाळलेलं करणं जास्त सोपं नाही का? आता हा मुद्दा आणि देशभक्तीचा काय संबंध आहे? अर्थात आहे. यू आर पार्ट ऑफ द नेशन, यू आर पार्ट ऑफ दॅट सोसायटी, यू आर पार्ट ऑफ द कोऑपरेटिव्ह सोसायटी, यू आर पार्ट ऑफ द जनरल बॉडी मीटिंग. तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती तुम्ही कुठच्या विषयावर भांडताय, यू आर पार्ट ऑफ युअर ब्रेन ऑल्सो, यू आर पार्ट ऑफ तुमच्या मेंदूचं आकलन शक्ती किती वेगळ्या विषयात जायला हवी आहे, त्याच्याऐवजी तुम्ही किती क्षुल्लक गोष्टीवरती तुम्ही मोठे आव आणून भांडताय. मोठमोठाली मंडळी, नॉनसेन्स. आणि ती बाजूच्या बिल्डिंगमध्ये ऐकू जाते. मग आमेय सोसायटीतलं भांडण कामधेनू रिद्धीमध्ये ऐकू येते. मग कामधेनू रिद्धीवाले गॅलरीत आले, कोण भांडते रे? ते आमेयमधले रे, ते नेहमीच भांडतात असे. काय झालं? तुम्ही तुमच्या एरियामध्ये 2 सोसायट्या इन्व्हॉल्व्ह झाल्या त्या भांडणात. हळू बोलणं देशभक्तीच आहे. तुम्ही नाही हळू बोलत, आम्ही मोठ्यांदीच बोलतो. आम्हाला स्वतःला अस्तित्व सिद्ध करण्याची ईर्ष्या मनामध्ये आहे की माझं अस्तित्व आता या ग्रुपमध्ये राहिल्यामुळे असलं पाहिजे, म्हणून मी मोठ्यांनी बोलणार. मी पुण्याला बघतो, वैशाली हॉटेलच्या बाहेर उभे असतात, इडली वडा खाऊन बाहेर आले की कॉफी पीत. अरे पण मी काय म्हणतो, युक्रेनच्या अध्यक्षाला अक्कल नको असं वैशालीच्या बाहेर बोलतात, जे रुपालीच ऐकू जातं. हां, हे आदर्श नागरिक आहे? अजिबात नाही. तू ज्याच्याशी बोलतोयस त्याच्यात आणि तुझ्यात किती अंतर आहे? तू इंजिनियर आहेस ना बाळा, मग तुझ्यात आणि त्याच्यात जर 1 फुटाचं अंतर असेल तर त्या अंतरावरती ठरणारे तुझा व्हॉल्यूम त्याला ऐकू जात आहे का? तेवढंच बोलायचं आहे. मुलांना शाळेत सोडल्यानंतर गेटच्या बाहेर उभ्या असलेल्या बायका,
काही जरूर नाही ना मोठ्यांनी बोलायची. अगं हे काहीच नाही, काल मी कुलटाचं पिठलं करायला गेले नाही. अरे कशाला कुलटाचं पिठलं केलंस मग? कशाला त्या गेटवरती 1-1 तास मुलांना सोडून झाल्यानंतर मुलांची रिसेसची वेळ झाली तरी ह्या तिथेच. आयडेंटिटी क्रायसिस आहे, आयडेंटिटी क्रायसिस आहे. तुम्ही देशाचं नुकसान करताय. तुम्हाला स्वतःच्याच व्यक्तिमत्वाबद्दल कन्फ्लिक्ट आहे, मनामध्ये गोंधळ आहे तुमच्या स्वतःच्याच अस्तित्वाबद्दल. कुठून तरी ते सिद्ध करायचं आहे, परत परत सिद्ध करायचं आहे. आडमुठेपणा म्हणतात त्याला. त्याने देशभक्ती नाही होत का? देशभक्ती मी म्हटलं तसं हे साधं, आता मी ज्या एरियात आहे तेवढा एरिया छान मस्त पाहिजे. संजय उपाध्यायचा आवाज जिथपर्यंत ऐकू जातोय तेवढा एरिया मजेत पाहिजे. तिथे कोणी दुःखी असता कामा नये, कन्फ्लिक्टवाला असता कामा नये. एन्जॉय. आत्ताचा क्षण मस्त गेला. संजय उपाध्यायची अक्कल तपासू नका, संजय उपाध्यायची अक्कल मोजू नका. तुम्ही तुमची अक्कल त्यात पणाला लावू नका. आत्ता छान गेला ना वेळ, छान गेला. काही मिळालं थोडंसं टेक अवे, हो मिळालं. बरं टेक अवे नाही मिळालं तर काहीतरी खायला मिळालं, पण तेही मिळालं. काय हरकत आहे देशभक्ती करायला? अशी 1 on 1 देशभक्ती, 1 on नेशन देशभक्ती नाही. मी आणि हा माणूस, आमच्या दोघांनी देशभक्ती. काय देशभक्ती? तोच देश आहे. क्षेत्रज्ञ योग. मी माझं क्षेत्र आहे हे. घर करारे प्रसन्न, मन करारे प्रसन्न, मग समाज करारे प्रसन्न, मग राज्य करारे प्रसन्न, मग राष्ट्र करारे प्रसन्न, मग विश्व करारे प्रसन्न. पण मुळामध्ये प्रसन्नता हवी ना. मी आता जो विषय मांडतोय ती. आणि ही देशभक्ती तुम्ही करा, सुरू करा उद्यापासून, अशी माझी तुम्हाला हात जोडून विनवणी आहे. खरंच सुरू करा. का नाही? काहीच करायचं नाही हो. फक्त ॲक्शन घेण्यापूर्वी दुसऱ्याला अडचण होत नाही ना एवढाच विचार करायचा आहे. बाकी काहीच करायचं नाही. किती सोपं आहे. स्कूटर चालवताना दुसऱ्याला अडचण करत नाही होत ना आम्ही. विसरू नका, तो तुमच्यावर आपटत नाही आहे ना. नाही आपटत आहे म्हणजे तोही कसबानी चालवतोय, तोही चांगला चालवतोय. नाही तर आपटला असता ना तुमच्यावर. मग त्या चांगल्या चालवण्याला दाद द्या. तुम्ही भडकून काय करणार? तुम्ही चुकीच्या पद्धतीनं, माहिती आहे आता ही गाडी वळते डावीकडे, तरी डावीकडनं ओव्हरटेक एवढीशा खबदाडीतून गाडी स्किड झाली आणि चाकाखाली गेला तर कोणाचा दोष? आमच्या इथे मृत्यू आकारमानावरती ठरतो. हा वाहनाचा आकार काय त्याच्यावरती चूक कोणाची ती ठरते. मग स्कूटरवाल्याची चूक जरी असली तरी चूक गाडीवाल्याचीच. का? तर हा छोटा आहे म्हणून आकाराने. मृत्यूची किंमत आणि वाहनाची किंमत यांचा मेळ आहे आमच्या इथे. नुकसान भरपाई पण तसंच आहे. सायकलवरती अपघात झाला, मेला तर नो नुकसान भरपाई. मोटरसायकलवर गेला तर 1000 रुपये जखमींसाठी. मोठ्या अपघात असं करत करत महागड्या विमानात मेलात तर 2 लाख. म्हणजे खरे सायकलवाल्यावरती मेलाला 2 लाख द्यायला पाहिजे. ते ऑलरेडी ज्याच्या खात्यात 1 करोड आहेत त्याला पुन्हा 2 लाख माणूस मेल्याचे. ही मृत्यूची किंमत, हे अमानुष आहे. हे कुठे गणित आदर्शाचं चाललं आहे आमच्या इथे? आदर्शाचं नाहीच आहे ते. मग नाही आहे मग ते मान्य करा. आदर्श नाही हे मान्य करणं पण आदर्शाचं लक्षण आहे. मला उत्तर येत नाही असं उत्तर येत नाही सांगणं सुद्धा आदर्श विद्यार्थ्याचं लक्षण आहे, खोटं नाटं सांगण्यापेक्षा. तुम्ही कितीही हुशारीनं लबाडी केली तरी शिक्षा असतेच. परमेश्वर वरनं ते उघड करतोच. 8वीत असताना निबंध लिहायचा होता आणि निबंध मी लिहायचा विसरलो. उंच असल्यामुळे मागे बसायचो मी आणि बाईने उपाध्ये तुझा निबंध वाच असं म्हणाले. आता परमेश्वरी कृपा पहिल्यापासूनच लहानपणापासून असल्यामुळे मी वही नुसती उघडली, कोरी पानं होती आणि तरी निबंध वाचून दाखवला मी. हे आत्ता जसं कागदाशिवाय बोलतोय ना तसं ते वाचून दाखवलं. मला वाटलं मी झालं यशस्वी गंडवणे शिक्षिकेला.
पण मागचं कार्ट हसलं ना. बाईने त्याला विचारलं, तू का हसला? नाही काय नाही काय नाही. दुसरं खोटं कारण सांगायचं तेही सांगितलं नाही. काही नाही शेवटी बाई जवळून विचार, का हसलं सांग? नाही बाई, उपाध्यायांनी लिहिलेलंच नाही आहे. आता खरं तर माझं कौतुक व्हायला पाहिजे की न लिहिलेला निबंध वाचून दाखवला म्हणून, पण तसं घडत नाही. हां, मग त्यावेळेला बाईंनी काय करायला होतं की संजय नंतर भेट शाळा सुटल्यावर, असं केलं असतं ते आदर्श बाई. त्यांनी तिथेच मला मारलं. म्हणजे त्याही आदर्श नाहीत, मीही आदर्श नाही. ॲडजस्ट करणं म्हणजे आदर्श. JUST ADD JUST. न्याय आहे ते ॲड करणं म्हणजे आदर्शाचं लक्षण आहे. इतकं सोपं आहे हो. कशासाठी तो आदर्श वगैरे त्या शब्दांना, विवेक आदर्श शब्दांना फार मोठं असं वजन देऊच नका. सोपं सोपं, घरातल्या घरात सोपं सोपं. पुन्हा खोटं बोलायचं याद राख. ट्रिंग 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 ट्रिंग. हां हॅलो, हां साहेब बोला. नाही काय झालं, आज सकाळपासून मी बाहेरच आहे हो. अरे हलकटा, आत्ता तू तुझ्या लेकराला सांगतोयस ना. आहे आदर्श माणसाचं लक्षण नाही आहे, पण त्याला तूच लायसन्स देतोयस. मोठा भाऊ जेव्हा वडिलांना उद्धट बोलतो, आदर्शाचा आहे घरातल्या घरात नाही आहे, पण धाकट्या भावासमोर तो बोलतो. त्यामुळे धाकटा भाऊ जेव्हा मोठ्या भावाला उलट बोलतो तेव्हा मोठा भाऊ म्हणतो, नीट बोल माझ्याशी, मोठा भाऊ तुझा. अरे तूच त्याला दिलास अधिकार जेव्हा तू तुझ्या वडिलांना उद्धट बोललास त्यावेळेला. त्यांनी बघितलं ना नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. तूच दिलंस त्याला व्हिसा आणि परमिट. करा की आत्मचिंतन दररोज सकाळी झोपताना करा. आज रात्री घरी गेल्यानंतर विचारा, दिवसभरामध्ये मी किती लबाड्या केल्या. लिस्ट करा त्याची. हळूहळू कमी करत चला. ही उद्या नाही करायची, ही उद्या नाही करायची, ही उद्या नाही करायची. माहिती आहे 2 दिवस फ्रीमध्ये दूध ठेवलेलं होतं. त्या दुधाचा चहा नवऱ्याला दिलेला आहे आणि ते नवऱ्याच्या लक्षात आलेलं आहे. पण नवरा म्हणतो, काय मोठ्या दुधाचा, आत्ता सकाळी आलं. कशाला भांडवायचं. कौतुक करा, सरळ ओळखलं बरोबर आणि परत करते. दॅट इज आदर्श. सत्य सत्य सत्याची कल्पना हीच आहे. ऋतम वच्मी सत्यम वच्मी अवत्वम माम अववक्तारम अवश्रोतारम अवधातारम अवधातारम. काय आहे त्या गणपतीचं वर्णन. मला असं वाटतं की हा भारत बुद्धीत रत असणाऱ्या देशामध्ये अशा पद्धतीनं वागणारी माणसं जन्माला यायला लागली हळूहळू आणि लोकसंख्या वाढत गेली. तशी आदर्शाची लोकसंख्या. मी आता गर्भसंस्कारचे सेशन्स घेतो. गर्भसंस्कार म्हणजे काय करतो, काही नाही, अर्धा तास गरोदर बाईशी मी गप्पा मारतो, प्रत्यक्ष किंवा ऑनलाईन. काय नाही, मस्तपैकी शांतिमंत्र म्हणायचा, अन्य श्लोक म्हणायचे, छान गोष्टी सांगायच्या आणि सांगायचं ते त्याला ऐकू दे, पोटातल्या बाळाला ऐकू दे. अशा काही गोष्टी त्याच्याशी बोल. त्याला आत्तापासून आदर्शाचं कर. छत्रपती शिवरायांसारखा आदर्श राजा झाला नाही का, जिजाऊ आधीच बोलल्या त्याच्याशी. त्याचं ट्रेनिंग तिथेच झालं. बाहेर येण्याआधी, डिलिव्हरीच्या आधीच ट्रेनिंग झालेलं आहे त्यांचं. कीर्ती, लक्ष्मी, उदारता, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्यता, सद्गुणांचे धाम सर्वता ऐसा राजा. आदर्श कधी ठरला, तेव्हाच ठरला तो. देशाचा प्रश्न आल्यानंतर देशभक्ती कुठे. माधवराव पेशव्यांच्या आई शेवटपर्यंत बोलल्या नाहीत माधवराव पेशव्यांशी. का तर नवाबानं पुण्यावरती हल्ला केल्यानंतर रास्ते मामाने त्याला लुटीच्या जागा दाखवल्या आणि आपल्या सख्या मामानं नवाबाला लुटीच्या जागा दाखवल्या म्हणून शिक्षा झाली. ती शिक्षा तू देऊ नकोस सख्या मामाला, देत नाहीस म्हटल्यानंतर मला तुझं तोंड बघायचं नाही. मरेपर्यंत ह्या आईनं तोंड बघितलं नाही. माधवराव पेशव्यांना किती क्लेश झाले असतील, पण त्यावेळेचा आदर्श राजा तोच होता, पेशवा तोच होता. का राष्ट्राचा प्रश्न होता, देशाचा प्रश्न होता.
म्हणून आम्हाला आवाहन करायला लागत असेल नागरिकांना की मतदानाला बाहेर पडा, तर तो ॲक्च्युअली आवाहन करणाऱ्याचा अपमान नाही आहे, आमचाच अपमान आहे. हा आमचा अपमान आहे. मला सांगावं का लागतं मतदानाला बाहेर पडून, मी स्वतःहून का जात नाही, असं आर्ग्युमेंट करू नका की त्या नतद्रष्टांना कोण जाऊन मतदान करेल. ते नतद्रष्ट आहेत की नाही हे पुन्हा तुमच्यावरच अवलंबून आहे. तुमच्याच गँगमधनं गेलेले आहेत, जनतेमधनंच गेलेले आहेत ना ते. राजकारण शुद्ध करायचं असेल लोकशाहीमध्ये तर तुम्ही आम्ही आदर्श व्हायला पाहिजे, तरच राजकारण शुद्ध होणार, नाही तर होणार नाही, लक्षात ठेवा. ते तसे जगत नाहीत म्हणून आम्ही अशुद्ध होणं हा उपाय नाही, हा उपाय नाही. आणि त्याच्यासाठी सोपा उपाय आहे पोस्ट कार्ड नावाचा, पत्र पाठवायची. हे असं असं घडायला हवं. गेले कित्येक महिने झाले या गल्लीच्या इकडे इकडे असा असा मोठा खड्डा आहे, तो तक्रारी करूनही दुरुस्त केला जात नाही, अशी या काशीधाम मंगल कार्यालयातल्या 500 माणसांची पोस्ट कार्ड जर जाऊन पडली तर त्यांना परत ते मारत त्यांना करावंच लागेल ना, मान्य करायला लागेल. जनरेटर कमी आहे, कोण कुठचं रेटा कोणाचा कमी आहे, जनरेटर कमी आहे. आम्हाला आदर्श व्हावं लागेल. यू डोंट एक्सपेक्ट पॉलिटिशियन्स टू बी आदर्श, बिकॉज पॉलिटिक्स इज नॉट अ गेम ऑफ आदर्श. यू हॅव टू मेक देम आदर्श. त्यांना आयडियल तुम्ही बनवायचं, तुम्ही तुमच्या जगण्यामध्ये कळलं पाहिजे. तुम्ही त्या नियमाला न सोडता सारखा त्रास देत राहा. तुम्ही टेबलच्या खाली गेलात काम पटकन होईल, पण मग काहीच आदर्श शिल्लक राहणार नाही. टेबलच्या वरनं गेलात तरच ते शक्य आहे. तर सचिन खेडेकरनी ते काम केलं, त्याच्यासाठीच केलं ते काम आदर्शाचं. सतत खाणं, काय द्यायचं नाही काय द्यायचं, त्याच्यावरतीच काम झालं. आमची सोय असं म्हणतात, आमची सोय. किती निरावलेले आहेत, किती निरावले आहेत, मला कल्पना नाही, इतके निरावलेले आहेत माणसं. आता पुन्हा गडबड उडणार बघा. आता महापालिका भाजपच्या हातात गेल्या ना, आता पद्धत बदलेल, देणं घेणं चालूच राहील. पण अगदी ऑनेस्ट भाजपवाला असेल तर माफ करा, पण इट रिमेन्स लाईक दॅट. ते एकच आहे जिथे वरून जनरेशन टू जनरेशन अजिबात बदल घडत नाही. आदर्शाचीच ठिकाण आहे ती पद्धत. कमिशनर बदलला म्हणून ते थांबत नाही, ते तसंच चालू राहतं, उलटं चालतं. गावाचा निकाल 96%, 97%, आदर्श गाव, आदर्श गाव. अरे पोरांना कॉपी करायला देतात. गावातलेच लीडर सांगतात शाळेला कॉपी करू दे त्यांना नंतर काही त्याचा उपयोग नाही, पण कॉपी करू दे. दरवर्षी आदर्श गाव हाच नेता घेतो 96%. पण नेमका प्रिन्सिपल बदलला, प्रिन्सिपल बदलला आणि त्यांनी कॉपी थांबवली. आदर्श, तो खरा आदर्शवाला, तर खरा आदर्शवाला त्यांनी कॉपी करू दिली नाही. त्या वर्षी 59% निकाल, कॉपी करू दिली नाही म्हणून. ग्रामपंचायतीमध्ये ह्याच्या विरोधात चर्चा. हा नवीन प्रिन्सिपल फारच अकार्यक्षम आहे. का हे सगळेच लबाड त्यांनी कॉपी करायला दिली नाही म्हणून काढतात. कितीतरी जणांच्या बदल्या होतात. लोकांना द्यायची सवयच, आदर्शाच्या पलीकडे जाऊन द्यायची सवय. अशा कॅनरा बँकेत काम करता नाही, कोकणातले नवरा बायको, तो इराकमध्ये नोकरीला होता, तिकडे काहीतरी गडबड झाली, ते सगळे भरपूर पैसे घेऊन आला होता भारतात. आणि मग चुकून कॅनरा बँकेच्या माझ्या ऑफिसमध्ये आला, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसमध्ये आला. दुपारचे 1-1:30 वाजलेला होता. मग त्याला त्या ऑफिसरने सांगितलं, इधर नाही वो नीचे ब्रांच में जाओ, कॅनरा बैंक नरीमन पॉइंट ब्रांच में जाओ.
किधर आहे वो असं. तेवढं त्यांनी मला बघितलं. उपाध्ये किधर जा रहा है? म्हटलं मी ब्रांच में जा रहा हूँ, इनको लेके जाओ. आता हे दोघं जण बघा अपघाताने घडतंय, पण आदर्श नागरिक, मी आदर्श नागरिक. त्यांना घेऊन खाली गेलो. मी युनियन लीडर होतो त्या ब्रांचमध्ये. शिरल्या मी त्या डिपार्टमेंटच्या माणसा म्हटलं यांचं काय काम आहे वगैरे, एवढंच म्हटलं मी. त्यांनी पटापट त्यांचं काम केलं. उपाध्यायांबरोबर आला म्हणून, युनियन लीडरबरोबर आला म्हणून त्याचं काम केलं. त्या स्टेट बँक ऑफ इंडियाचा तिकडून तुम्ही ट्रॅव्हलर्स चेक घ्या, म्हणजे एवढी लाखाची कॅश तुम्हाला रत्नागिरीला न्यायला नको. मग परत आले. स्टेट बँक ऑफ इंडिया कुठे आहे? म्हणजे मेकर चमच्याबरोबर समोर ज्या बिल्डिंगमध्ये पहिल्यांदा आला त्याच्या समोरच्या बाजूला आहे. मग तेवढं मला आठवलं की सखा मामे भाऊ माझा तिकडे आहे नोकरीला. मग लंच टाईम बाकी होता, म्हटलं चला. मी त्यांना तिथे सोडलं. मिलीना म्हटलं कोण देतं रे चेक्स, ट्रॅव्हल चेक्स? ते डिपार्टमेंट. बघ रे यांना ट्रॅव्हल चेक्स द्या. तिथेही असंच अपघाताने पटकन काम झालं. बाहेर पडताना त्याची बायकोनी अशी असं असं करून 20 रुपयाची नोट काढली आणि नवरा मिळाली त्यांना द्या. कसं हे काय नाही, तुम्ही एवढी मदत केलीत. आम्ही असं ऐकलं होतं की मुंबईत अशी मदत कोणी करत नाही म्हणून. ते वाक्य वाईट आहे, ते बोचलं वाक्य. म्हणजे मी म्हटलं तुम्ही जा रत्नागिरीहून इथे आलात आणि पाकिट मारलं कोणी तुमचं तर माझ्याकडनं पैसे घेऊन जा, मला नका 20 रुपये देऊ. क्वेश्चन इज इमेज. गोष्ट सांगायचं कारण त्या मुंबईची इमेज इथे पैसे घेतल्याशिवाय कामं होत नाहीत. हे आदर्शाची नाही ना इमेज. ही कोणी बदलायची? ही तुम्ही आम्ही बदलायची, तुम्ही आम्ही बदलायची. ती या दिव्यामुळे काय झालं मला किती वाढले ते कळत नाही. बरोबर त्या घड्याळावरती जर ट्यूबलाईट आली 6 कधी सुरू केलं? 1 तास झाला वाटतं मला. माझ्या शरीराला कळतं लगेच 1 तास झाला म्हणून. बॉडी क्लॉक. तर हा आदर्शाचाच मुद्दा आहे. पण ही वेळ विचारणं ही आदर्शाचंच लक्षण आहे. तुम्हाला 1 तासाच्या वर जास्त त्रास द्यायचा नाही, आदर्शाचंच आहे. ही प्रकारची एक देशभक्तीच आहे. इतकं दुसऱ्याचा विचार करता येता जाता दुसऱ्याचा विचार म्हणजे देशभक्ती. दुसऱ्याला त्रास होणार नाही असं जगणं म्हणजे देशभक्ती. एवढंच करायचं, बाकी काही नाही. घरात गेलं तरी सुद्धा घरामध्ये बायकोशी बोलताना तिच्या जेवणाविषयी किती सुंदर आदर्शपणे जगता येईल तुम्हाला. मीठ घातलं नसेल तरी सुद्धा मस्त झाली भाजी, खा की काय फरक पडणार? बिन मिठाचं खाल्याने बीपी कमी होईल. चांगलं आहे की बीपी कमी होईल. तिथे जेवतात काय याच्यात मीठ घातलं की नाही, कुठे लक्ष होतं तुझं? ते सिरियल बंद कर पहिल्यांदी. ते सिरियल बघता बघता मीठ टाकते. काही जरूर नाही ना घरामध्ये. ही पण देशभक्ती आहे. घरातलं वातावरण सुंदर ठेवता येतं मस्तपैकी. तुम्हीच निवडलेली आहेत ना पत्नी. मग तुम्ही स्वतःची प्रामाणिक राहा ना की अरे हा माझाच चॉईस आहे. नाही तर विनोदाने घ्या. विनोदाने पण घेता आलं पाहिजे. तो ओरडतोय त्याच्यावर. निवडणुका झाल्या तरी तू अजून काय करतेस? माझ्या मित्राच्या घरी गेलो. पहिल्यांदा पाहुणा आर्टिस्ट म्हणून गेलो होतो. फार ओळख नव्हती माझी. बाहेरच्या खोलीत बसलो होतो आणि अकोल्याला आणि काहीतरी पाणी हवं होतं मला. म्हणून म्हटलं थोडं कोमट पाणी मिळेल काय, गरम पाणी जरा कार्यक्रम आहे असं मी. तर त्यांनी तिथून मोठ्यांनी हाक मारली बायकोला. हा आधी उठून गेला नाही पठ्ठ्या स्वतः आतमध्ये. बट तिला माहिती नाही पाहुणा ऑलरेडी आला आहे घरात. ती स्वयंपाकात काम करत होती आणि मी बसल्या बसल्या विचारलं काय तर तो कविता असं जोरात हा ओरडला. ती तिकडनं ओरडली हा वाजा. काय क्रियापद आहे ना. हां वाजा. मग तुम्ही नॉर्मल बोलतच नाही ना, तुम्ही ढोल वाजवल्यासारखेच बोलता. म्हणजे म्हणाली वाजा.
आणि मी इतकं ऑकवर्ड झालो, पहिल्यांदाच गेलोय पत्नी नवऱ्याला वाजा म्हणते म्हणून. बरं ह्याची होती स्कूटरची एजन्सी बजाजची, याची ते बाहेर त्याची सगळ्या स्कूटर्स लागलेल्या सगळ्या लागल्या होत्या. बरं एजन्सीवाले काय करतात, एखादा नवीन स्कूटर घेऊन गेलेला माणूस जेव्हा परत येतो आणि सांगतो की अरे इथे थोडी गडबड वाटते मला, तर हे काय करतात स्वतःवरती घेत नाहीत एजन्सीवाले. हां हे ना नाही, हे कंपनी फॉल्ट आहे, आम्ही कळवलं आहे. काय म्हणजे आमचा काही संबंध नाही, आम्ही डीलर आहोत, कंपनी फॉल्ट आहे. ह्याला ते वाक्य म्हणायची सवय. तर ही जेव्हा ओरडली वाजा असं म्हटलं, मी म्हटलं असं, मी त्याला कोणीने विचारलं, तर मला कंपनी फॉल्ट आहे. इतक्या खुबीनं त्यानं तिच्या माहेरी निर्देश केला की आला तो मालच तसा आलाय. श्रोतेवर लक्षात घ्या, हे विवेक आणि विनोद निर्मिती. विवेक आपल्याला कळतंय, चांगलं वाईट निवडून घ्यायचं, दॅट इज विवेक. देशभक्ती म्हणजे काय, तर दैनंदिन जीवन जगत असताना आपण विघातक काही करायचं नाही. देश आहेच तिथे, विघातक कोणाच्या मनाच्या विघातक काही करायचं नाही, कोणाच्या आचरणाच्या विघातक काही करायचं नाही, कोणाच्या पैशाच्या बाबतीत काही विघातक करायचं नाही. हे असं निर्मळ आचरण, निरामय आचरण करता येईल का, अध्यात्माचा तेवढाच हेतू आहे, बाकी काही हेतू नाही. तुमची कुंडलिनी जागृत होते की नाही काही महत्त्वाचं नाही. तुमच्या कुंडलीत काय लिहिलेलं आहे ते ग्रह पण महत्त्वाचे नाहीत. तुम्ही दुसऱ्याबरोबर नीट वागण्याचा निग्रह केला आहे काय, दुसऱ्याबरोबर वागण्याचा निग्रह करा. त्या ग्रहाचा सूर्य होतो आणि मग सगळे ग्रह त्याच्याभोवती फिरतात. निग्रहाचा सूर्य करायचा, निग्रह, डिटर्मिनेशन, कन्व्हिक्शन, तेवढाच निग्रह करा की मी आजपासून समोरच्या माणसाला अजिबात त्रास होईल अशा पद्धतीचं बोलणार नाही, हाणणार नाही. बोलते ते अर्णव पियुषाचे जो जे वांछिल तो ते लाव प्राणी जातं. काय सांगतात माऊली तेच सांगतायत. मग ते माऊली सांगतात तसं जगलात की देशभक्ती. आणखीन देशभक्ती वेगळी काही नसते, हीच देशभक्ती. एकमेकांशी छान वागणं आणि तेवढं करा, सुरुवात करा. मी माझ्या परीनं प्रयत्न करतोच. मगाशी मी चुकलो, भेटायला आले होते माझे शिष्य दोघं जण आणि मी त्यांच्यासमोर बटाटा वडा खात होतो. पण बटाटा वड्याची संख्या माझ्यापुरतीच होती. माझी चूक झाली. आज रात्री झोपायच्या आधी मी चिंतन करणार की त्यांना विचारायला तरी हवा होता अर्धा देव काय म्हणून. ते मी विचारलं नाही, म्हणजे मग मी आतिथ्याचे नियम पाळले नाहीत. म्हणजे मी देशभक्ती नाही केली. इतकं सतत चिंतन करा, वेळ मजेत जातो, चुका दुरुस्त होतात, तब्येत तंदुरुस्त राहते. आणखीन हवंय काय, आणखीन काय, एवढंच हवं आपल्याला, तेवढं करा. आता सुद्धा काय आज फक्त चहाच आहे ना, कमी टी, जास्त टी नाही ना, कमी टी. तेव्हा सगळ्यांनी कमिटी मेंबर्स व्हा. आणि कोणी रांगेत घाईघाईनं पुढे गेलं तर त्याला जाऊ द्या. आम्ही उगाच उभे राहिलो काय मागे अशी रांगेतली भांडणं करू नका. एका चहाने काय होतंय. तुम्ही येता ते प्रवचनाचे चाहते म्हणून येता. असो, पुन्हा भेटू. पुढची तारीख